तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. आज आपण एका अशा कलाकारासोबत बसलेलो आहोत जो फक्त मातीला नाही तर श्रद्धेला, प्रत्येकाच्या एक भावनेला एक आकार देत असतो. मी स्वागत करतोय राजू शिंदे यांचं. दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या 360 कट्ट्यावर. आणि सगळ्यात आधी खूप थँक्यू की इतका मुलाचा वेळ देत आहे आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. तर दादा, जास्त वेळ नाही घेत मी. सर्वात प्रथम येतो की पुन्हा एकदा परेलची कार्यशाळा. खरं तर या परेल कार्यशाळेला एक दुसरं नाव म्हणजे विजय खातू सर असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. तर मग त्यांच्या सानिध्यातील एक छानपैकी मला आठवण ऐकायची आहे की काय. खरं तर परळ वर्कशॉप जी सुरुवात झालेली परळ वर्कशॉपची, मी अगदी तेव्हापासून ह्या परळ वर्कशॉपमध्ये आहे. पहिल्या वर्षीपासून जवळजवळ 30 एक वर्षाचा कारभार झाला असेल. तो एक 25-30 वर्षाचा कालावधी आहे. 2001 समथिंग 2001-2ला हा परळ वर्कशॉप चालवला. बरोबर. अगदी तेव्हापासून मी इथे आहे. पूर्वी इथे काम करायचो, आता माझा कारखाना इथे आहे. एवढंच थोडंसं डिफरंट आहे. बट परळ वर्कशॉप आहे. खातून सरांसोबतच्या खूप बहुतांश आठवणी इथे आहेत. आणि त्यांचं जे ब्लेसिंग आहे ते त्यांचं म्हणजे ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांचा कारखाना इथे होता आणि इथेच ते मूर्त्या करत होते. आणि अगदी तेव्हापासून त्यांचं जे ब्लेसिंग आहे ते इथे आहे. जे मूर्ती इथे काम करतात त्यांचीही कामं खूप चांगली होतात आणि सगळे नावारूपाला इथून येतात. तर ह्या जागेचं वैशिष्ट्य आहे असं आहे की ही एकतर मुंबईतली सगळ्यात मोठी जागा आहे. मोठी जागा. आणि ह्या मेन जो आपला मुंबईचा रस्ता आहे, सगळ्यात मोठा जो मार्ग आहे, त्या मार्गाच्या लगत अगदी ही जागा आहे. आणि त्यामुळे ह्या जागेला जास्त डिमांड आहे. कारण ज्या मूर्त्या इथून बाहेर पडतात त्यांचं आगमन जिथून सुरू होतं ते लोकांना अगदीच भारावून जाण्याकरता बघायला मिळतं बाहेर. आणि म्हणून ह्या मूर्ती या जागेला खूप डिमांड आहे. इथून ज्या मूर्त्या निघतात त्याही खूप प्रसिद्ध असतात. मोठमोठे मंडळ बरेचसे सध्या हल्ली तर आपल्याकडे लांबून लांबून मंडळसुद्धा आपल्या परेलमधून त्यांच्या मूर्त्या निघतात. जसं कोल्हापूर, सुरतपर्यंत मूर्त्या आपल्या कार्यशाळेतून निघत आहेत. तर आता एक जुनी आठवण म्हणजे की 2010ला जो एक खातूंचा चढता क्रम होता त्यामध्ये एक थोडीच काम जर आम्हाला कोणाचं पाहायला मिळत असेल तर ते तुमचं होतं. आणि खेतवाडी आपला गणराज म्हटलं की तुमच्या जिव्हाळ्याचा विषय. तर काय सांगाल. विजय खातू सर तर खूप मोठी हस्ती होती. त्यांचं जे नावरूप अमर आहे, अजरामर आहे. त्याला कोण तोड देऊ शकत नाही. विजय खातू सरच होते. त्यांचा एक ऑरा अलग होता काम करण्याचा. त्यांची एक व्यक्तिमत्व अलग होतं. तेवढी मी स्वतःची नाही हे करू शकत कंपॅरिझन. पण हां, त्यांच्याकडेच काम केल्यामुळे, त्यांच्याकडेच प्रशिक्षण घेतल्यामुळे माझं काम त्यांच्या कामाजवळ दिसतं. नक्कीच खूप जवळ दिसतं आम्हाला. ते तर आहेच दादा. आणि हा वर्षी आता आपल्याला पुन्हा एकदा गणराजाचं आगमन मित्रांनो आपल्याला ह्या परळ कार्यशाळेतून बघायला मिळणार आहे. तर मग काय नवीन काय पाहायला मिळणार आहे का. दरवर्षीच म्हणजे अगदी त्यांनी जो गणराज चालू केला खेतवाडी 12वी गल्लीने, त्यांचं असं होतं की बरेच वर्ष माझ्या अगोदर त्यांनी मूर्त्या बनवल्या. ते विजय खातू सर होते. विजय खातू सर पूर्वी खेतवाडी 12वी गल्लीची मूर्ती, मोठ्या ज्या मूर्त्या स्टार्टिंग होत्या ते सुरुवात विजय खातू सरांनीच केली होती. बरोबर. आणि नंतर मग ते गणपती, मी जेव्हा स्वतः माझा कारखाना चालू केला त्यावेळेस मग तो गणपती माझ्याकडे आला. आणि त्यांच्या जवळजवळ 14-15 मूर्त्या मी बनवल्या खेतवाडी 12वी गल्लीच्या. पण ज्यावेळेस त्यांनी उंच मूर्त्यांचा क्रेज बंद केला आणि गणराज बसवायला त्यांनी स्थापना केली, तर त्यांचं असं म्हणणं होतं की बरेच वर्ष आमच्या स्टार्टिंग विजय खातू सरांनी केली होती. तर पुन्हा एकदा गणराज विजय खातू सरांच्या हातून एक पहिल्यांदा गणराजची जी स्थापना आहे ती विजय खातू सरांकडून चालू आली. अच्छा. 1-2 वर्ष विजय खातू सरांनी ती मूर्ती बनवली. आणि नंतर 3ऱ्या वर्षी परत कन्सेप्ट आला की गणराज हा वेगळा गणपती आहे, हा थोडा वेगळा काहीतरी आपण याचं पॅटर्न तयार करूया. मग ती मूर्ती माझ्याकडे परत आली. आणि पहिल्या वर्षी ती मूर्ती आम्ही साचा बनवला. आणि त्या पहिल्या वर्षी जो त्या मूर्तीचा लुक होता त्या त्या मूर्तीला एक वेगळं एक नावरूप आलं, रंगरूप वेगळा आला. बरोबर. आणि ती मूर्ती प्रसिद्धीस आली. आज ती गणराज म्हणून लोक ओळखतात. आणि बहुतांश त्याचं 2 ते त्यानंतर आणखी एकदा आगमन झालं होतं त्यांचं. त्यावेळेस जागा वेगळी होती. 1 वर्ष गणसंकुलमधून ती मूर्ती आगमन झाली होती. आणि आता पुन्हा एकदा परेल वर्कशॉप एवढ्या वर्षानंतर
लोकांना काहीतरी नवीन बघायला नक्कीच मिळणार. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. तर दादा आता खातूंचा विषय आपला सुरूच आहे, विजय खातू सरांचा. पण आमच्या माहितीप्रमाणे की तुम्ही जास्त उदय खातूंच्या सानिध्यात जास्त होतात, त्यांच्या सहवासात जास्त होतात. तर मग त्या आठवणी काय आठवतात का अजूनही? त्यांच्यासोबतच्या कामाच्या काही आठवणी, एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. तुला सांगतो, माझ्या आयुष्यातला बहुतांश वेळ मी खातू फॅमिलीसोबत घालवला. घालवलेलं आहे. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. अगदी वयाच्या 8-9 वर्षापासून मी जे स्टार्टिंग केली गणपती क्षेत्रामध्ये, त्यानंतर मला एवढा छंद की मी गणपती गेले तरी त्यांच्या घरी जाऊन बसायचो. एक ओढच लागली त्यांची मला. आणि मग विजय खातू सर म्हणा, उदय खातू सर म्हणा, राजन खातू सर म्हणा, हे अगदी मला घरचाच मेंबर असं मानायचे. आणि मग गणपती गेले की मी त्यांच्या घरीच बसून. हां, मग त्यावेळेस कसं होतं, इलेक्शनला ना बॅनर लागायचे. आणि ते बॅनर त्यावेळेला मशीन्स नव्हत्या, प्रिंटिंग मशीन नव्हत्या. त्यावेळेस ते बॅनर रंगवायचे हाताने. आणि मग आम्ही त्यांच्या घरी, राहत्या घरी, त्यावेळेस तेजूबाई मेन्शनमध्ये विजय खातू सर राहायचे, राजन खातू, उदय खातू सर तिथेच राहायला होते एकत्रच त्यांचे. तर मीही त्यांच्या इथे असायचो. आणि मग इलेक्शनच्या बॅनरची कामं चालायची. आणि अगदी आम्ही खातू सर, त्यांचे बंधू आणि आम्ही चौघे मिळून ते बॅनर असे वॉलला लावून ते पेंटिंग करायचो. आणि मग एक हात विजय खातू सरांचा, एक लेटरिंग वेगळा असायचा, उदय खातू सरांचा एक लेटरिंग वेगळा असं, म्हणजे वर्डिंग वेगवेगळं असायचं. आणि नंतर मग त्यांचे चिन्ह असायचे. काही त्यावेळेस काही काँग्रेस म्हटलं तर पंजाचं चिन्ह आहे, शिवसेना म्हटलं धनुष्यबाण चिन्ह आहे. हे अशी चिन्ह मग आम्ही पेंटिंग करायचो. मग आम्ही तिघे चौघे असं ते रंग भरायचो त्या हातामध्ये वगैरे, त्याचं ट्रेक्सिंग करून, त्याचं मार्किंग करून ते पेंटिंग करायचो. अगदी फार जुन्या आठवणी की तिथे आम्ही काम केलं आहे, तळागाळापासून काम केलं आहे. आणि गणपती व्यतिरिक्त तिथे कामं चालायची बरीचशी, पेंटिंग बिंटिंगची किंवा इतर काही त्यावेळेस डेकोरेशनच्या मूर्त्या वगैरे असायच्या, त्या तेजूबाई मेन्शनच बनायच्या आणि आम्हीच ती कामं करायचो. म्हणजे अगदी घरचा कारागीर म्हटलं की चालेल, तिथेच कामं करायचो. गणपती गेले तरी आमची ती काही काही छोटी मोठी कामं चालू, त्यांच्या बाजूला त्यांचं गोडाऊन होतं, त्या गोडाऊनमध्ये छोटी मोठी कामं चालायची. तर मी अगदी तिथेच असायचो. आणि खूप चांगला प्रवास गेला, खूप मोठा प्रवास गेला, खूप गोष्टी बघायला मिळाल्या. खातू बंधूंकडून खूप सगळं, म्हणजे खूप सारं शिकायला मिळालं. प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळालं. आणि ते नाकारू शकत नाही आपण आणि विसरू शकत नाही कधी. वा वा, क्या बात आहे. तर दादा आता जसं म्हटलं की तो एक काळ होता, आता एक नवीन एक काळ सुरू झाला, एक ट्रेंड सुरू झाला आहे मार्केटमध्ये बघायला मिळालं. एक सध्या एक पारंपरिक मूर्त्या एक होत्या आणि एक आता आधुनिक याच्यामध्ये आपण वळतो. तर तुमचं यामध्ये काय मत आहे? पारंपरिक मूर्त्या की एक नवीन एक आता ट्रेंड होतो की त्याला पण आपण एक सामावून घेतलं पाहिजे? माझं असं मत आहे, काही गोष्टी आपल्या मनाला पटल्या पाहिजेत. ओके, जसं की मी नेहमी बोलतो, एक ब्रीदवाक्य असं आहे की ते जुनं सोडायचं नाही, नवीन जोडायचं नाही. नवीन जरी जोडलं तर ते जुन्याचा त्याला टच पाहिजेच पाहिजे. आणि संस्कृती जी आहे ती जपणे म्हणजे जुनं सोडलं तर संस्कृती जपली जाणारच नाही आपली. बरोबर. ते हवंच, जुनं हवंच. त्याला तुम्ही थोडंसं मॉडिफाय करा, थोडं मॉडिफिकेशन करा त्यामध्ये, पण जुनं सोडून नाही चालणार. वा, कमाल कमाल. त्यासोबतच दादा एक आता सध्या आम्ही पाहिलेला गणपती आहे की खेतवाडी म्हटलाच महागणपती, जो तुम्ही हत्तीच्या सोंडेवर त्याला बॅलन्स केला होता. तर त्या मंडळाची काही आठवणी, त्या गणपतीचा मला किस्सा ऐकायचा आहे, कारण तो आम्ही पाहिलेला आतापर्यंतचा बेस्ट बॅलन्स होता. आणि त्याशिवाय तुम्ही भरपूर आतापर्यंत बॅलन्स गणपती केलेत, तर ते एक आठवणीने एक उजाळा होऊन जाऊ दे. अगदी खेतवाडी म्हटलं तर अगदी माझ्या घरची मंडळ म्हणजे तर चालेल. मी आजही त्या मंडळाची मी मूर्त्या करत नाही, पण आमचे संबंध अगदी खूप घरच्यासारखेच आहेत. खेतवाडी 8वी गल्लीचे अध्यक्ष होते अप्पा शिरदंकर, शशी अप्पा शिरदंकर. ही माझ्यासाठी एक गॉडफादर असल्यासारखी व्यक्ती होती. मी आजही त्या माणसाची, आज हयात नाही आहेत, पण त्या माणसाची मला आठवण येते, त्या व्यक्तीची मला नेहमी आठवण येते. मी त्यांची नेहमी आवर्जून आठवण काढतो, कारण त्यांचा माझ्या आयुष्यामध्ये फार टर्निंग पॉईंटचा जो खूप मोठा सिंहाचा वाटा असतो ना, तो त्या व्यक्तीने मला सपोर्ट केलेला त्यावेळेला. आणि अगदी घरच्यासारखं मंडळ माझं खेतवाडी 8वी गल्ली. आजही मी जर त्यांची मूर्ती माझं प्रॉब्लेम एवढं होतं की मी कारखाना जेव्हापासून चालू केला आहे आणि कारखान्यामध्ये जे मूर्त्या वाढल्यात, त्या कारखान्यामध्ये वाढत्या मूर्त्याच्या संख्येमुळे
त्या जागेवर जाऊन मला काम करणं पॉसिबल होत नाही. बरोबर. म्हणूनच मी ते फक्त एकच कारण की ती मूर्ती जाऊन तिथे करू शकत नाही. अदरवाईज ते मंडळ माझ्या अगदी घरचं आहे आणि त्यांच्या बहुतांश मूर्त्या मी केल्यात. सगळ्या हिट मूर्त्या केल्या, सगळ्या सुपरहिट मूर्त्या केल्या आहेत. त्यात बेबी हनुमान म्हण, मगरीवरची म्हण, एक चायनीज पद्धतीत मूर्ती पंखा एक फेदर घेऊन ती हवा घेताना होती, हत्तीच्या सोंडीवरती बॅलन्सिंग होती. अशा बहुतांशांच्या मूर्त्या मी केल्या, सगळ्या हिट झालेल्या. हत्तीच्या सोंडीवरची नटराज मूर्ती होती. ते आमचं कन्सेप्ट होतं की बॅलन्सिंग मूर्ती करायचं, कारण वेलिंग मास्तरनंतर ते फक्त विजय खातू सर करत होते आणि मलाही ते आवडायचं बॅलन्सिंग करायला. मग माझी इच्छा होती की माझ्या नावाची एखादी बॅलन्सिंग मूर्ती राहावी आणि बनावी, आणि मी ती मूर्ती बनवली. अगदी कमी टायमिंगमध्ये, कालावधीमध्ये ती मूर्ती बनली गेली आणि ती मूर्ती एवढी हिट होईल असं वाटलं नव्हतं, पण ती मूर्ती खूप हिट झाली. त्यावेळेस सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जास्त नव्हतं, प्रचार माध्यम नव्हतं जास्त. आज इंस्टाग्रामवर आहे की एक गणपतीचा फोटो मिळाला तर त्या गणपतीची अख्खी हिस्ट्री काढण्यासाठी लोक स्क्रोलिंग करत वगैरे असतात, पण तो काळ नव्हता. त्या काळामध्ये फक्त एक न्यूजपेपरच होता आपलं, बरोबर, आणि एक टीव्ही चॅनल होतं, आणि काही जणांकडे माझ्यामध्ये त्यावेळी मोबाईल एक असेल की बाबा तो एक फोटो काढला गेला असेल, क्वचित असेल, खूप क्वचित. पण त्यामुळेच असेल. पण आजही ती मूर्ती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. ती मूर्ती अक्षरशः भूतन भविष्य, ती मूर्ती खूप सुंदर होती. आजच्या तारखेत जर ती मूर्ती असती तर लोकांनी त्या मूर्तीला डोकावं घेतलं असतं अक्षरशः, कारण त्याला बॅलन्सिंग म्हणतात. बॅलन्सिंगचा अर्थ काय असतो की तुम्ही जी कला दाखवताय आणि त्या कलेमध्ये नाविन्य पाहिजे. प्रत्येक मूर्तीमध्ये लोखंडाचा रॉड असतो, ओके, पण तो लपवता आला पाहिजे. त्यालाच कला म्हणतात, त्याला बॅलन्सिंग म्हणतात. ते बॅलन्सिंग त्यावेळी केलं होतं मी आणि खूप सुंदर ती मूर्ती झाली होती. खरंच खूप सुंदर होती. त्यामुळेच तुमचं दादा मी कौतुक करतो या ठिकाणी. आणि सोबतच मग ह्या वर्षी काय आम्हाला बॅलन्सिंग पाहायला मिळेल का? कसं असतं माहिती आहे, प्रत्येकाची इच्छा असते, पण ती इच्छा पूर्ण करणं कोणतरी पाहिजे ना. तशी माझी इच्छा आहे बॅलन्सिंग करण्याची. मग एखादं मंडळात येऊन अप्रोच झालं पाहिजे की आम्हाला बॅलन्सिंग मूर्ती करायची आहे, तर नक्की बनवूया. तर मित्रांनो, तुम्ही ऐकताच, जर हे तुमचं मंडळ ऐकत असेल तर दादाची तर इच्छा आहे की एखादी बॅलन्सिंग मूर्ती करायची. तुमची तयारी असेल तर नक्की या. पण ती मूर्ती बॅलन्सिंगच होणार आणि तेही असं की कुठे गालबोट लागणार नाही. वा, म्हणजे खूप मोठं वेदन या ठिकाणी मी आपल्या कट्ट्यावरून होते. दादा थँक्यू. सोबतच दादा की सध्या जे आम्ही लिखाई बघतोय, म्हणजे व्हिडिओमार्फत आम्ही सध्या बघतो लिखाई, की अर्धा एक तास लिखाई करतात, पण एक तुमचा एक हातखंड आहे त्याच्यामध्ये की अवघ्या 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही लिखाई पूर्ण करता. पूर्वी आहे ना, आमच्या इथे गणपती म्हणजे सरांकडे खूप असायचे. अगदी 100-125 मूर्त्या असायच्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, त्यावेळेला सीन चालायचे, म्हणजे ट्रेक सीन चालायचे, ओके, चलचित्रवर असायचे. एखादी स्टोरी असायची, ती साधारण 5-10 मिनिटाची स्टोरी असायची आणि प्लॉट्स असायचे चित्रांचे. ते चित्र जवळजवळ 200-250 चित्र असायची विजय खातू सरांच्या इथे. गणेश टॉकीज जो आहे लालबागला, त्याच्या पाठीमागची गल्ली आहे, ती अख्खी गल्ली पूर्ण चित्रांनी भरायची. म्हणजे अक्षरशः ते सरांनाच माहिती असायचं की कुठला प्लॉट कुठलं चित्र कुठलं आहे. पण त्यांचे ते एकदम हवा असे विष्णू वगैरे, एकदम शंकर, श्रीकृष्ण वगैरे सगळे ते असे लाईनीमध्ये असे आडमतडम अशा मूर्त्या असायच्या. गणपती तर व्हायचे पूर्ण, पण चित्राचे प्लॉट राहायचे. मग शेवटी काय व्हायचं, आम्ही जेवढे आता 4-5 जण आम्ही होतो, त्यामध्ये पांडू शिरगावकर माझा मित्र खूप चांगला सुंदर अग्नी करतो, अप्रतिम अग्नी करतो. शर्मा आहे, शिवा आहे, असं मी 4-5 जण होते. एक प्रकाश शिरगावकर म्हणून होता. आम्ही पेंटिंग करायचो, अग्नी चांगली यायची आम्हाला. मग सर मागे लागायचे, चला ब्रश हातामध्ये घ्या, फटाफट चित्र पेंटिंग करा. आणि मग तो टायमिंग फार कमी असायचा त्यावेळेला, एकदम फास्टमध्ये ती चित्र मी पेंटिंग करायचो. म्हणजे अगदी एक चित्र 5 मिनटं 6 मिनटं लगेच पुढे नेक्स्ट असे फटाफट चित्र पेंटिंग करत होतं. जेव्हा का असतं, एखाद्या वेळेस तुम्ही जेव्हा प्रोडक्शन करता ना, त्यावेळेस तुमचा कामाचा स्पीड वाढतो. तसं आमचं ते काम करून तो स्पीड वाढलेला आहे. आणि विजय खातू सरांसोबत काम करून जो त्यांचा स्पीड होता कामाचा, लिटरली त्यांचा खूप, म्हणजे त्यांचा प्रत्येक कामामध्ये स्पीड. मातीकाम जरी घेतलं तरी मूर्ती अशी बनवून लगेच मोकळी करणार, असं खेळत नाही बसायचे. अरे आता इथे कुठे लावू माती, कशी लावू, हे नाही, टाक करून अगदी कोरणं नसतं तर खिशातला पेन काढायचे, कोरणं बनवून मूर्ती रेडी. असं एकदम एक जे काम आपल्याला माहिती त्याला वेळ का लावायचा, झटपट ते काम झालं पाहिजे. खेळल्यानंतर ते कामाची मजा निघून जाते. तर तो स्पीड माझा उतरला. आणि माझे आखणीचे व्हिडिओ पूर्वी खूप होते, आता ते बरेचसे पाठी गेले असतील बऱ्याचशा याच्यामुळे, पण आखणी टायमिंग माझा खूप चांगला आहे.
त्याचे व्हिडिओ होते पूर्वी आणि जमल्यास यावर्षी मग लोकांना ते बघायला मिळेल. नक्की पाहायला मिळेल, आमच्या मार्फत तरी नक्की पाहायला मिळेल डेफिनेटली. सोबतच. कारण की मी हा विषय घेतला कारण एक मंडळ होतं त्यावेळी, आठवण असेल तुम्हाला की मंडळ खाली बसले, मूर्ती रेडी आहे आणि फक्त आखणी बाकी होती आणि मंडळ खूप घाईमध्ये होतं. ते फक्त मी ब्रश उचललेला आहे आणि पटापट पटापट तुम्ही आखणी काढली आणि सगळ्यात ती सुंदर आखणी होती. कसं होतं माहिती आहे, लास्ट असताना कामं रखडतात. कारण का माहिती आहे, बरीचशी मंडळं ना, सगळीच मंडळं, अगदी सगळीच 110% मंडळ सांगतो मी, 100च्या 10 पुढे सांगतो. कारण त्याचं कारण काय, सगळे येतात ऑर्डर द्यायला, पण सगळे येतात वेगवेगळ्या वेळेला, हा आपल्या वेळेनुसार. बरोबर, पण घ्यायला, मूर्ती घ्यायला सगळे एकदमच येतात. एक तर ओके. आणि त्यावेळेस असणारं एन्व्हायरमेंट म्हणजे वसंत ऋतू चालू असतो, पाऊस असतो, पावसामध्ये रंग सुकत नाहीत, काही POP सुकत नाही. मग ते शेवटी थोडे रंग ओले राहतात, अगदी सगळ्यांचेच. कोण बोलेल की माझ्या मूर्त्या 100% तयार असतात, तर मला ते खरं नाही वाटणार की 100% मूर्त्या तयार असतात, मंडळ येऊन घेऊन जा, असं कुठलंच होत नाही मंडळाकडून. कारण मूर्तिकाराकडे वेळ फार कमी असतो. अगदी मंडळ आदल्या दिवशी पण ऑर्डर द्यायला येतात आणि दुसऱ्या दिवशी घ्यायला आल्यावर घाई करतात. तसं प्रत्येक मंडळ असतं आणि प्रत्येकाची एक अटॅचमेंट आहे बाप्पाशी. मूर्ती न्यायला आल्यावर तर थोडा उत्साह, जोश वेगळा असतो. प्रत्येकाच्या भावना त्या परंतु जो मूर्तिकार बनवून ती मूर्ती बनवून देतो, त्याच्या मनालाच माहिती असतं तो किती महिने राबलाय, किती थकलाय आणि एंडिंगला तर अंगामध्ये एनर्जी उरत नाही माणसाच्या. पण त्यावेळेला मग एक नाव आठवतं, राजू शिंदे. आणि मला कसं शेवटच्या मुमेंटला काम जास्त खेचायची सवय, ही सरांपासून लागलेली सवय की लास्टला असं काम होतं. म्हणजे गणपतीचं काम एक मी पाहिलं, तुम्हाला म्हणजे आवर्जून सांगेल गोष्ट मी, की माझा अनुभव, गणपतीचं काम कितीही असून दे, ते तुम्ही 4 महिने करा, 3 महिने करा किंवा 2 महिने करा. ओके. पण ज्या दिवशी बाप्पा बसणार त्या दिवशी ते काम संपतं. तुम्ही किती आठवड्याचा त्याला प्रयत्न केला की माझ्या 3 महिने वेळ आहे, मी ते काम, माझं काम सगळं रेडी करेल आणि मी 15-20 दिवस अगोदर मोकळा बसेल, असं कधीच होत नाही. खरा मूर्तिकार तर कधी करू पण शकत नाही. अगदी शेवटच्या दिवशी पण सगळ्याच कारखान्यात काम चालू असतं, कारण बाप्पाचं काम हे कधी पूर्ण होत नाही. तुम्ही कराल तेवढं काम कमी असतं. आणि त्यामुळेच आखणीचा एक स्पीड आहे, तो झटकीपट असतं. म्हणजे पेंटिंग केल्यानंतर मग ते मंडळ आलेलं असतं, अरे आमचं आगमन आहे, वेळ झाला आहे आणि काय मूर्ती तयार नाही, असं म्हणजे प्रत्येकाचं ठिकाण ते असतं त्या गोष्टी. पण जी एकदा राजू शिंदेची आखणी पाहिली की मंडळ शांत होतं, खुशच होऊन जातं. कारण पूर्वी एक ब्रीदवाक्य होतं, म्हणजे एखादा डोळा म्हणजे माझं जे पेंटिंग होतं ते पाहिलं ना की लोक बोलायचे, हा राजू शिंदेचा डोळा आहे, राजू शिंदेने केलेली आखणी आहे. तो एक सिग्नेचर मार्क होऊन जातो आपला. सोबतच दादा असं होतं की आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच की ओल्या मूर्त्या ज्या राहतात, पण त्यावरही सुद्धा तुम्ही पेंटिंग करता किंवा ओल्या मूर्त्या घडवण्यामध्ये सुद्धा तुमचा एक चांगला हातखंड आहे. तो कसा काय एकदम चांगला तयार झाला? एक्सपिरियन्स, कामाचा जो अनुभव आहे तो एवढा दांडगा आहे की अगदी मूर्ती पेंटिंग ज्यावेळेस होते, मी ओल्या मूर्तीला पेंटिंग करू शकतो. कारण का माहिती आहे, मूर्ती ऑइल पेंट हा रंग आहे ना, हा कमीत कमी 4 ते 5 तास नॉर्मली सुकायला लागतो. त्याच्याहून अधिकही वेळ लागतो सुकायला, त्याला प्रॉपर सुकायला. पण 4 ते 5 तासांना मूर्ती तू त्या मूर्तीवर काम करू शकतोस. पण अगदी मी ओल्या रंगावरती पण लेखणी करू शकतो, कारण माझं जे हाताचं बॅलन्स आहे, जे स्ट्रोक फिरतात, ती मी मूर्ती टच न करता वरच्यावर पण आखणी करू शकतो. अगदी क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. म्हणजे असं आठवण असं वाटतं की आता कधी एकदा इथे बाप्पा असे तयार होत आहेत आणि तुम्ही आखणी काढताय आणि तिथे बसून पाहतोय, प्रेक्षकांना सुद्धा मी तो आनंद देतोय. आणि सोबतच दादा एक रॅपिड फायरकडे आपण थोडेसे बोलूया. तर दादा, माती की POP? दोन्ही. कारण मातीशिवाय POPची मूर्ती बनू शकत नाही. बरोबर. तर दादा, गणपतीचा आवडता अवतार कोणता? गणपतीचा आवडता अवतार हा, गणपती हा म्हणजे आराध्य दैवत आहे आपला. आणि देवादिदेव, प्रत्येकाच्या पूजे अगोदर सगळ्यात अगोदर जे नाव घेतलं जातं ते गणपतीचं घेतलं जातं. त्याला तुम्ही कुठल्याही रूपात आणा, पण त्याला गणपतीचा प्रॉपर टच पाहिजे आणि प्रॉपर गणपतीची मूर्ती दिसली पाहिजे. आयुष्यात मूर्तिकार म्हणून समाधानी अशी एखादी आठवण की ह्या क्षणी असं वाटलं की मला माझ्या कामाचं समाधान मिळालं, असा एखादा क्षण? दरवर्षीच वाटतं असं, गणपती बसले की लोक मूर्त्या पाहायला येतात आणि कौतुकही करतात, त्यावेळेस माणसाला बरं वाटतं. प्रेरणा कोणाकडून मिळते?
प्रेरणा असं म्हणालं तर ज्याच्याकडून आपण शिकलो, ज्याचं काम पाहून शिकलो, त्यांनाच ते श्रेय जातं त्याचं. त्यामध्ये धर्माजी पाटकर आले, गजानन तोंडवळकर आले, सारंग साहेब आले. वेलिंग साहेबांचं तर मला काम अगदी शेवटी पाहायला मिळालं, जास्त त्यांचाच माझा संपर्क नाही आला. नाही आला. मी अगदी लहान होतो त्यावेळेला. त्यांचं काम पाहिलं, त्यांच्या मूर्त्या पाहिल्यात मी, पण त्यावेळेस खूपच लहान होतो. म्हणजे त्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये नव्हतो मी. आणि मला अजूनही त्या आठवणी आहेत. लहानपणी मी जे गणपती पाहिलेत मला अजूनही त्या मूर्त्या आठवतात. म्हणजे एवढी माझी मेमरी स्ट्रॉंग आहे की लहानपणीच्या त्या मूर्त्या मी अगदी चिंचपोकळी, लालबाग, गणेश गल्ली आम्ही पप्पा घेऊन फिरायचे. त्या मूर्त्या अजून आठवतात मला की अरे इथे ह्या मूर्त्या बनल्या. त्यावेळेस त्या मूर्त्या पाहिलेल्या आहेत, त्या अजूनही मला आठवतात. वा. आजपर्यंतचा सर्वात कठीण असा काळ कोणता होता? जो आपण सगळ्यांनी पाहिला कोरोना काळ, हा सगळ्यात कठीण काळ होता. कारण त्या वर्षी गणपती बाप्पा नाही बसले आणि मी जसा एक मूर्तिकार आहे तसा एक भक्तही आहे गणपतीचा. मला गणपतीची फार आवड आहे. अगदीच एकदम जिव्हाळ्याचा माझा हे आहे. गणपती बाप्पा म्हणजे अगदीच मनापासून आवडणारा हे आहे, सब्जेक्ट आहे, बाप्पा आहे. त्यावर्षी ते पाहायला नाही मिळालं. मी गणपती जे बसतो ते गणपती बसल्यानंतर 10 दिवस मला फिरायला आवडतं. मी लहानपणी फिरायचो ना की इकडचा गणपती पहा, तिकडचा गणपती पहा. आणि पूर्वी आम्ही असे चांगले गणपती पाहायचो, छोट्या छोट्या मंडळांचे पाहायचो. आज ती मंडळ बरीचशी नावारूपाला मोठमोठे आलेत, पण ते त्याच्या मूर्ती मला त्यांच्या आठवतात आहे. आणि त्यावेळेस ते पाहायला नाही मिळालं. मन थोडं नाराज झालं त्यावर्षी. तर दादा, कोणत्या मंडळासाठी अजून काम करण्याची इच्छा बाकी आहे असं? हा प्रश्न लय गहन प्रश्न आहे रे. कारण तुला सांगतो मी एक गोष्ट. मी आजपर्यंत कुठल्याही मंडळामध्ये जाऊन मला मूर्ती बनवायला, तुमची मूर्ती बनवायला संधी द्या, मी असं नाही म्हणालो. कारण काय, कदाचित माझ्या तत्वात नाही बसत ते. एखाद्या मंडळात जाऊन मूर्ती मागणे, तुमची मूर्ती मला बनवायला द्या, मग ते सगळ्या गोष्टी संपतात. तुमचं व्हॅल्युएशन झिरो होऊन जातं. तुमची कला झिरो होऊन जाते. तुमची कला पाहून तुमच्याकडे मंडळ यायला पाहिजे. मला तर अख्ख्या मुंबईचे गणपती बनवायला आवडतील जर माझ्याकडे आलेत तर, डेफिनेटली. पण कुठल्या मंडळात जाऊन मी मंडळाला अप्रोच करू शकतो की मला तुमची मूर्ती बनवायची आहे, किंवा मी आज असा हवेत बांध सोडला, मला ह्या मंडळाची मूर्ती बनवायची इच्छा आहे, ओके, तर ते मंडळ माझ्याकडे अप्रोच हवं अशी माझी इच्छा नाही. ज्यांना माझी मूर्ती बनवून घ्यायची आणि माझी मूर्ती बनवायला, कारण कदाचित त्या मंडळाची मूर्ती आता दुसरं कोणतरी मूर्ती बनवसेल, त्यालाही त्या गोष्टी ठेस पोचेल, मला ती नाही पोचवायची. जर मूर्तिकार नसतात तर तुम्ही कोण असतात? मी जर मूर्तिकार नसतो तर मी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट असतो. मी पोस्टात जॉबला होतो. आणि अगदी खरं सांगतो, मी बाप्पाचा एवढा मला छंद होता की मी बाप्पासाठी माझी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पोस्टातली नोकरी होती ती पण नोकरी सोडून दिली. खरा कलाकार, खरा मातीतला कलाकार. ज्याने जे काय आहे या मातीतच आहे, गणपती बाप्पातच आहे. सगळं माझं आयुष्य बाप्पासोबत गेलंय आणि इथून पुढचं आयुष्य बाप्पासोबतच जाणार. त्याला जोडून एक देतो की गणेशोत्सव म्हटलं की तुमच्या मनात येणारी पहिली गोष्ट कोणती? गणेशोत्सव म्हटलं म्हणजे कारखान्यामध्ये बोलतोस की कारखान्यामध्ये पण, आणि किंवा बाहेर सुद्धा, दोन्ही जे असेल ते तुमच्या मनात पहिली एक काय येतं भावना? गणेशोत्सव म्हटलं सगळं पहिली माझ्या मनामध्ये भावना येते गणपतीची आगमन. त्याचीच गोष्टीचे एक वेळ लागलेलं आहे आपल्याला. वेळ लागलेलं सगळ्यांना. तर अरे तो उत्साह म्हणजे तो मूर्तिकारासाठी म्हण किंवा मग भक्तांसाठी म्हण, तो जल्लोष एकच आहे रे. आणि तो आमच्यामुळे घडतो म्हणून तो आम्हाला जास्त अजून त्या गोष्टी क्रेज आहे. तर दादा, एक दोन शेवटचे प्रश्न, की तुम्ही जी बनवलेली मूर्ती आहे हे ज्यावेळी विसर्जनासाठी मार्गस्थ होते आणि ज्यावेळी तिचं विसर्जन होतं, त्यावेळी एक मूर्तिकार म्हणून तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? आजपर्यंत सगळ्यांनी प्रश्न विचारले, पण तुझा प्रश्न मला फार आवडला, अगदीच आवडला. कारण काय माहिती आहे, अगदी सुखामध्ये सगळे असतात पण दुःखात कोण नसतं बोलतात, त्यातली गोष्ट आहे. आम्ही जे 3 महिने काम करतो गणपतीचं, 3-4 महिने आमचं काम चालू असतं, तयारी अगोदरून चालू असते, पण जे कामाचं असतं, धावपळीचं काम असतं, त्यातूनही आम्ही एवढ्या सुबक मूर्त्या उभ्या करतो. त्या बाप्पाचं आम्ही नो डाऊट आमचा बिझनेस पण आहे, कारण आमचं घर त्यावर चालतं, आमचा उदरनिर्वाह जो आहे त्यावर चालतो, पण आम्ही त्याला बाप्पा म्हणूनच पाहतो. त्यातही आमच्या बऱ्याचशा भावना दडलेल्या आहेत. कारण पूर्वी पाहायचो आम्ही की
प्रत्येकाचं पेंटिंग वेगळं होतं, प्रत्येकजण मूर्तीमध्ये जीव टाकायचा. विजय खातू सर तर अगदी मूर्तीमध्ये पेंटिंग, त्या मूर्ती काय बाकी आहे आणि त्यांना आवडतं डबल डबल पेंटिंग करायचे, नाही आवडलं परत त्यावरती करायचे, म्हणजे स्टडी कर त्यावरती. स्टडी करायची. अगदी ती मूर्ती मी असं जीव प्राण त्या मूर्तीमध्ये ओतायचे. तसं मलाही आवडतं मूर्तीचं काम करायला. आम्ही ते काम करतो आणि एवढं करून ज्यावेळेस बाप्पा आमच्या कारखान्यातून निघतो त्यावेळेस अगदी सगळेच खुश असतात, पण त्याविषयी आम्ही दुःखी असतो, कारण आमच्या कारखान्यातून बाप्पा चाललेला असतो. आणि विसर्जन हा दिवस असा आहे ना की प्रत्येक भक्तासाठी तर तो आहेच, पण भक्तांसाठी फक्त गाजावाजा आणि एक धांगडधिंगा किंवा नाचणं म्हणा, विसर्जन म्हणा, हे पण आमच्यासाठी 1 वर्ष जी होणारी प्रतीक्षा आहे ते आमचं अंतकरण रडतं ना, ते त्याविषयी आम्हालाच माहिती असतं. क्या बात आहे दादा. दादा एक लास्ट प्रश्न घेतो की आता जे जेनझी आहे, एक तर तुमचा काळ होऊन गेला, एक वेलिंग मास्तरांचा, अंकुश कांबळे, राजन झाड सर आहेत, बागवे आहेत आपले, ह्यांचा एक काळ होऊन गेला आहे, मूर्तिकार मोठमोठ्या मूर्त्या वगैरे. एक तर तुमचा एक सुरू आहे, येणारी एक नवीन जनरेशन आहे. पुढील 5 वर्षामध्ये गणेशोत्सव कसा असेल, आणि सोबतच आपले आता जे सध्याचे जे पालक आहेत हे आपल्या आपल्या मुलांना ह्या क्षेत्रामध्ये मूर्तिकार म्हणून पाहतील का? अगदीच खरं म्हणायचं म्हटलं तर एक काळ होता, त्यावेळेला त्या काळामध्ये ना श्याम सारंग, राम सारंग, वेलिंग मास्तर, धर्माजी पाटकर, गोलप, बांदेकर आहेत, एक चेंबूरला कारखाना होता कांबुलकरांचा, मुंबईतला सगळ्यात मोठा कारखाना कांबुलकरांचा होता चेंबूरला. म्हणजे अगदी परेल ग्राउंडपेक्षाही मोठा तो कारखाना कांबुलकरांचा होता. म्हणजे त्यावेळेचे फार मोठे मूर्तिकार. ओके, ते ह्या साईडला नसल्यामुळे ते त्यांचं तेवढं हे नाही आहे, पण कांबुलकर हा खूप मोठा त्यावेळेस बॅनर होता. बांदेकर हे यांचे चेंबूरला कारखाने होते, खूप मोठे कारखाने होते. आणि त्यावेळेस ना एक चुरस चालायची, टप चालायची. ती टप कामामधून दिसण्याची, एकामेकावर ते कधी असं हे नाही त्यांनी केलं की अरे हा मूर्ती का छोटा, हा मोठाच नाही. त्यांच्या कामातून ते त्यांचं जे कॉम्पिटिशन दिसायचं, अरे ही मूर्ती सुंदर झाली, अरे ही मूर्ती छान केली. बरोबर. आणि त्यांचे आपसामध्ये संबंध सगळ्यांचे चांगले होते, पण मूर्तिकार म्हणून प्रत्येकाची एक ओळख वेगळी होती. नंतरचा एक काळ आला, त्यानंतरची पिढी, विजय खातू सर म्हण, राजन झाड म्हण, रमेश रावले म्हण, त्यामध्ये सुर्वे आले, त्यामध्ये पोहेकर तर अजूनच होते. त्यांचं म्हणजे त्या जुन्या काळात पण पोहेकर होते, त्यांचा पिढ्यानपिढी चाललेला तो कारखाना आहे, अगदी त्यांच्या आजोबांजो असून. पण त्यानंतर मग पोहेकरांची मुलं वगैरे आली, म्हणजे गणेश पोहेकर म्हणा, राजू पोहेकर म्हणा, म्हणजे तो एक काळ होता. रावले, बाबू रावले, पाटकर, असे खूप सारे मूर्तिकार त्यावेळी होते. सेम पद्धत त्यांची होती. कामं प्रत्येकाची चांगली होती, ते आपल्या परीने होते. आणि त्यावेळेस रंगाच्या एवढ्या क्वालिटी, एवढ्या व्हरायटीज नव्हत्या. ओके, साधारण ऑइल पेंटचे रंग यायचे, त्यामध्ये एक बेसिक रंग असायचे, ऑरेंज, कोण शेडिंग पिंकमध्ये असायचं, कोण लालीमध्ये करायचं, कोण ऑरेंजमध्ये शेडिंग करायचं. त्यांच्या मूर्ती बघण्यासारख्या होत्या त्यावेळेला. म्हणजे पूर्वी असं होतं की अगदी मूर्ती पाहिल्यानंतर कळायचं का रे ही मूर्ती ह्या मूर्ती करायची. त्यानंतर मग एक पुढची पिढी आली. ओके, तिसरं पर्व, त्यामध्ये मी होतो, गाणार होते, बरेचसे मूर्तिकार. मी आता नाव घेऊन तेवढी कमीच आहेत रे, खूप मूर्तिकांच्या. तर एखादं नाव सुटलं त्याला रागायचं का माझं नाव विसरलं, मी मूर्तिकार नाही का, असं काही नाही, सगळ्यांची नाव घेतोय. आणि एक तो एक काळ होता, सगळ्यांनी गाजवला. प्रत्येकाचा एक काळ असतो. आणि ह्या एवढ्या क्षेत्रामध्ये माझ्या गुरूंची बाप्पाची देण आहे की अजून पण आपण त्या क्षेत्रामध्ये आणि त्या रेसमध्ये आहोत. येस. आणि इथून जो पुढचा काळ आहे, बरेचसे आता बहुतांश मूर्तिकार चेंज झालेत, नवीन मूर्तिकार आलेत, पण त्यांची कामं चांगली आहेत, चांगली कामं करतात, त्या जुन्या कामाचा टच त्यांना मिळतोय. पण सगळे आता सेम पॅटर्नमध्ये खेळायला लागले, थोडा सिमिलर दिसायला लागला सगळ्यांचं, अगदीच सगळ्यांचं. कारण एक फोटो लोकांनी कोणी हे केला, कॉपी केला की सगळे त्यालाच फॉलो करतात, त्याच फोटोच्या मागे घेऊन लागतात. बरेचसे खूप चेहरे आहेत, आपलं ट्रेंड वेगळं करा, काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न करा. सेम व्हरायटीजमध्ये मजा येणार नाही ना, लोक काय पाहणार? फक्त मूर्तीची उंची पाहणार, भव्यता पाहणार नाही, तुमचं काम पण दिसलं पाहिजे. बरोबर. तर मी येणाऱ्या पिढीला सांगत, तुमचं काहीतरी नवीन निर्माण करा, तुमच्या नावाचं काहीतरी नवीन निर्माण करा, कोणाला कॉपी करायला जाऊ नका. तर त्या गोष्टीमध्ये ट्रेंड आणि व्हरायटी घडेल. बाप्पाच आहे, ते जुनं आलं, पण सोनं आहे की त्याला तुम्ही सोनं लावा तुमच्या कलेने. वा. आता जी जेनझी आहे ना, त्यांना अजून एक वेळ लागला
त्यावेळी आपल्या काळामध्ये अशी गोष्ट नव्हती की स्केच रिव्हील वगैरे. सध्या मोबाईलमुळे ती गोष्ट एक सोशल मीडियावर खूप हे झाली आहे, व्हायरल झाली आहे की पहिला आधी गणपतीचं स्केच बाहेर येतं, मंडळ आणि मूर्तिकार ठरवतो, एक स्केच बाहेर येतं, ते स्केच आधी पहिला भाविकांपर्यंत पोहोचतं, ते पाहतात आधी की आपल्याला ह्या वर्षी मूर्ती कशी दिसणार आहे आणि त्याप्रमाणे नंतर आपल्याला मंडपातून ती मूर्ती बाहेर येताना दिसते. पण आधीच्या काळामध्ये हे नव्हतं झालं. तर तुमचं काय मत आहे एक मूर्तिकार म्हणून की ते माझं स्केच मत रिव्हील असे ह्या प्रकारे झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजेत? बघ, हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. बरं. ओके, तो प्रत्येकाने घेतले डिसिजन, प्रत्येकाला काय आवडतं काय नाही. पण जर तू माझं मत विचारशील तर मला तर ते नाही आवडणार ते. कारण तुमची जी काही कल्पना आहे, तुम्हाला जे काय बनवायचं आहे, लोकांना सादर करायचं आहे, ती तुम्ही मूर्ती येण्याअगोदर सगळं जर ओपन केलं तर मग त्याची जवळजवळ 80 ते 90% मजा निघून जाते. बरं. ओके. आणि बऱ्याचदा असं पण घडतं ना की तुमचं जे स्केच आहे, तुमचं स्केच जर 100% असेल तर ती मूर्ती 50% पण नसते. कधी कधी त्या मूर्ती एवढं काम नसतं होत. कोणी करतं पण त्यात तेवढं प्रत्येकाचं नाही बोलत मी. तुमच्या स्केचमध्ये प्रमाणे काही मंडळांचं असं होतं, मग त्यामध्ये मजा राहत नाही बघण्यात. जे काय येईल ते जसं येईल ते लोकांना दिसलं पाहिजे. तुम्ही जे स्केच हे करता, रिलीज करता, मला नाही वाटत त्यामध्ये काय मजा आहे स्केच रिलीजमध्ये. भाविकांना बाप्पाचं जे पहिलं रूप ज्यावेळी मंडपातून बाहेर आपल्या कारखान्यातून पडतोय आणि ही त्यांची पहिली रिॲक्शन आहे, तो त्यांना जो आनंद मिळतो तो सध्या मला असं वाटतं कुठेतरी ह्या स्केच कमी झालेला दिसतो आपल्याला. आणि अजून एक असा प्रश्न होता की सध्या मार्केटमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन तुम्हाला वाटतंय का आपसामध्ये मूर्तिकारांमध्ये? बघ, मी असं म्हणेल की आम्ही जेवढे मूर्तिकार आहोत आम्ही सगळे एकमेकाशी संलग्न असतो. आम्ही सगळे एकमेकाशी आमचं उठबस चालतं, आमचं खानपान चालतं, एकत्र खायला वर बसतो, आम्ही जेवायला बसतो, भेटतो, एकमेकाशी गप्पा करतो. अगदी सगळेच बोलेल मी तुला. माझा कोणाशी वाद नाही, माझे सगळेच मित्र आहेत, सगळे माझ्याकडे येतात. मला काही जर विचारलं तर मी त्यांना नक्की सांगतो, काही गायडन्स हवं असं मी सांगतो. आणि त्यामुळे स्पर्धा ही मूर्तिकारांमध्ये नाही आहे, स्पर्धा ही मंडळांमध्ये आहे. हे खरं तर सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मेन म्हणजे सध्याच्या येणाऱ्या खरं तर ह्या जेनझीलाच मी बोलेन की सध्या त्यांनीच कुठेतरी एक आपल्या ह्या गोष्टींमुळे सध्या ते गोष्ट घडत चालली आहे. त्यामुळे तुमच्या मार्फत ही गोष्ट कळणं एक रिव्ह्यू, एक बिझनेसचा प्रत्येकाचा एक स्ट्रॅटेजी वेगळी आहे. परंतु आमच्यामध्ये कॉम्पिटिशन कोणामुळेच नाही, स्ट्रॉंग कॉम्पिटिशन असं म्हणता येणार. आम्ही सगळ्यात जो एखादी चांगली मूर्ती बनवून लोक त्याला डोक्यावर घेतात, तर त्यात कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार कुठल्या गोष्टीचं. कॉम्पिटिशन म्हटल्यावरती मग ते कसं असेल की मूर्तिकारांनी एकत्र येऊन बसावं, प्रत्येकाला माती द्यावी आणि मूर्ती बनवायला सांगावी, मग त्यात कॉम्पिटिशन म्हणलं जाईल. बरं. तर ह्या वर्षी आपल्याकडे साधारण किती मूर्त्या आहेत? साधारणतः माझ्याकडे यावर्षी एक 50 मूर्त्या असतील, 50 ते 55 मूर्त्या असतील यावर्षी. आणि गणराजी आहे यावर्षी, तर त्यालाही थोडा वेळ द्यायला पाहिजे. बाकीच्या मूर्त्यांना वेळ द्यायला पाहिजे. 50-55 मूर्त्या यावर्षी माझ्याकडे असतील. पुढच्या वर्षी अजून काही नवीन विचार अजून करून ठेवलेत का की काय नवीन आणायचं आहे का? कल्पना आणि विचार हा माणसाच्या डोक्यामध्ये क्षणोक्षण येत असतो. ओके, पुढच्या वर्षी आता कसं होईल काय होईल बाप्पाची कृपा. येस. तर दादा थँक्यू सो मच की इतका छान वेळ दिलात आणि इतक्या गोष्टी तुम्ही तुमच्या आठवणींना उजाळा दिलात. खातू सरांची इतकी छान आठवण काढून दिलात. उदय खातू सरांची सोबतच्या आठवणी एवढ्या आहेत की मी बोलेल तेवढं कमी आहे. म्हणजे एवढं माझ्याकडे मी अगदी व्यक्त नाही करू शकत, एवढं माझ्याकडे त्यांच्या आठवणी आहेत. आणि ह्या जागेवर बसून जर त्यांचं नाव नाही घेतलं तर खरं तर पाप लागेल मला. नाही, ते कधीच ते नाव कधीही न संपणार आहे. जिथे गणपतीचं नाव आहे तिथे विजय खातू सरांचं नाव येतच येतं. येस. तर थँक्यू सो मच दादा. तर येस मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या 360 कट्ट्याला. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन मूर्तिकारासह. धन्यवाद. की जर पोहेकर आर्ट्स जर एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर ते काय असेल?